हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये. आय कांट हिअर यू. हॅलो. नाही, माझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही. हॅलो. कम ऑन सिद्धार्थ, उचल, एक फोन तरी उचल प्लीज. अनु प्लीज प्लीज, ॲटलीस्ट यू पिकअप प्लीज. हॅलो अनु, लिसन, मला तुझ्याशी बोलायचंय आत्ताच्या आत्ता. प्लीज कॉल बॅक कर प्लीज. नाही तर फ्लाईट पकडून मुंबईला येईल. मला नाही माहिती, पण प्लीज जस्ट कॉल मी बॅक. आय रिअली नीड टू टॉक टू यू राईट नाव. ओके. रामा, कशी आहेस? जशी होते तशीच आहे. अगं, तसं नाही, मी सहज विचारलं. विशेष काही विचारायला माझ्याकडे आहेच काय सांगायला. रामा, असं डिप्रेसिंग बोलत जाऊ नकोस. माझं राहू दे रे. जो खरा प्रश्न विचारायला आलायस तो विचार. आता इथे कोणी आलं होतं का तुला भेटायला? मला भेटायला? माझं कोणी आहे या जगात जे मला भेटायला येईल? जी आहेत ती येतात. जसा तू. रामा, जे तुझे आहेत त्यांचा शोध घेतोय मी. आणि ते इथे नसले तर वडगावला तरी असतील. बघ कुणी सापडतंय का. हरू नकोस. लढत राहा. या लढ्यात तू एकटा नाहीयेस. माहितीये ना तुला निरंजन. मी आहे. तू लढत राहा. एकटा नाहीयेस रे तू. मी आहे. हेलो अनु. हेलो. हाय पियू, मेरी जान. डॉक्टर सिद्धार्थ की मंगेतर. कशी आहेस तू? कसली मंगेतर आणि काय? अगं काय सांगू तुला. आय एम सो इरिटेटेड राईट नाउ. काय झालं? आर यू ओके? ठीक आहेस ना तू? तू प्लीज लवकरात लवकर ये. मला तू इथे हवी आहेस आत्ता. अरे बाबा, मी येतेच आहे. सुट्टीचं ऍप्लिकेशन कधीच दिलंय मी. लवकरच येते मी. नाही, मला तू आत्ताच्या आत्ता हवी आहेस अनु इथे. मी एकटी पडले. अगं काय ग, तुझ्याशी लग्न करायच्या टेन्शनमुळे सिद्धार्थ घाबरून पळून गेला की काय? शट अप अनु. बॅड जोक. ओके. त्याला ना वेळच द्यायचा नाहीये कशाला. एंगेजमेंट तर खूप लांबची गोष्ट. तुला माहितीये, एका बाईच्या केसमध्ये आता तो बिझी आहे आणि एवढा गुंतलाय की जसं काही ती बाई जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यापेक्षा. तू त्याच्या पेशंटमुळे इन्सिक्युअर होतेस. अवघड आहे बाबा तुझं. बरं, ती दिसायला सुंदर आहे का? हो ना, म्हणजे माझ्यापेक्षा तरी आहेच सुंदर ती. पण त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे बहुतेक. आय मीन
आय डोंट नो, पण तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये. अगं नाही ना, मग कशाला पॅनिक होतेस तू? And I know सिद्धार्थ, तो ना तुझ्याशिवाय कोणाकडे पाहणार सुद्धा नाही. हो अगं, मला माहितीये, पण पण कसं सांगू तुला आता मी? यु नो व्हॉट, सोड. तू येशील ना तेव्हा आपण भेटून बोलू. मी आता तुला नाही सांगू शकत, पण तू मला आधी सांग, तू कधी येतेस? आय रिअली वॉन्ट यू टू बी हिअर. कधी येतेस सांग बरं. आत्ता येते उडत. चालेल? तू डोळे बंद कर, मी आले. ठीक आहे, चल तू काळजी घे, स्वतःची पण आणि डॉक्टर साहेबांची पण. चल बाय, गुड नाईट. बाय डिअर, सी यू सून. ओके. तू आहेस होय? अरे मग बेल नाही का वाजवायची? कुठे गेला होतास? हं? दिवसभर तुझ्या ऑफिस मधून फोन येत होते. साहेब खूप चिडलेत तुझ्यावर. मी तरी किती आणि काय सांगणार त्यांना? शेवटी तुझ्या तब्येतीची खोटी कारणं सांगितली. शेवटचा फोन आला होता तेव्हा फोन ठेवताना म्हणाले, नोकरी करायची नसेल त्याला तर राजीनामा द्यायला सांगा तडक. ठीक आहे, देतो. अरे देतो काय देतो? काय बोलतोयस तू? मग काय बोलू? हे बघ आई, तू यात पडू नकोस. मला काही यात पडायची हौस आलेली नाहीये, पण दिवसभर मी घरात असते आणि सारखे जे फोन वाजत असतात ना, त्यांना मला उत्तरं द्यावी लागतात. तुझ्या वतीनं. तुझी आई आहे ना मी. हे बघ, फोनचा त्रास होत असेल तर फोन बाजूला काढून ठेव. आणि माझा त्रास होत असेल तर मला सांग, मी निघून जातो इथून. अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? हा, मी तुला प्रेमानं काही सांगतेय आणि तू काय बडबडतोयस हे? मी बडबडत नाहीये आई. मी जे खरं आहे तेच बोलतोय आणि बोलत राहणार. मी जे खरं म्हणतोय त्याला सगळेजण खोटं ठरवू पाहत आहेत, पण मी हारणार नाहीये. मी नाही हारणार आहे. मी खरा ठरेपर्यंत लढत राहणार सगळ्यांशी. कोण लढतंय तुझ्याशी? हा, कोण लढतंय तुझ्याशी? आणि कोण खोटं पाडतंय तुला? सगळेच सगळेच आई, तुझ्या सकट सगळे. पण यांनी ना सत्य बदलणार आहे ना मी. हे बघ निरंजन, तू शांत हो बघू. हा, तू हे जे काही खरं ठरवायला निघालायस ना, ते खरं असो नाही तर खोटं असो, त्यानं काही फरक पडणार नाहीये. आता या घरात ना रमा आहे ना मंगल आहे, आणि दोघींपैकी कोणीही आता परत येणार नाहीये इथे. परत येणार आहे, परत आली आहे या घरात माझ्याजवळ. एक दिवस सगळ्यांना पटेल आणि मग आम्हाला कुणी दूर करू शकणार नाही. आणि तो दिवस येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाहीये. मग नोकरीच काय, जीव गेला तरी मी मागे हटणार नाही. निरंजन,
वेलकम होम. व्हॉट इज ऑल दिस? काय हे सगळं? दिस इज अ स्पेशल डे, डॉक्टर सिद्धार्थ वाजे. स्पेशल डे. येस. आज तुझा वाढदिवस नाहीये. नाहीये. आज माझाही वाढदिवस नाहीये. नाहीये. सो व्हॉट इज इट? आज आपली अॅनिव्हर्सरी आहे बाबा. हो सॉरी, म्हणजे ज्या दिवशी आपण भेटलो होतो त्या दिवसाची अॅनिव्हर्सरी. नाही रे, ज्या दिवशी आपण भेटलो होतो तो दिवस नाही डोडो. ज्या दिवशी मी तुला प्रपोज केलं होतं ना तो दिवस. आय एम सॉरी प्रियांका. यू नो ना, डेट्स माझ्या लक्षात राहत नाही. अगं पण तू एकदा तरी मला आठवण करून द्यायचीस ना ऍटलीस्ट. एक मिनिट. मी किती कॉल्स केले तुला? तुझा फोन काही उपयोगाचा आहे का? बरं, हॉस्पिटलमध्ये फोन केला तर कळलं की डॉक्टर सिद्धार्थ वजे रमा मॅडम बरोबर बिझी आहेत ऍज युजल. प्रियांका, तू परत सुरू झालीस. ओके फाईन, आय वाज जस्ट किडिंग. मला कळतं की तुझी ही खूप कॉम्प्लिकेटेड केस आहे आणि निरंजन दादा इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे अजून कॉम्प्लिकेटेड आहे. आय गेट इट. पण मला एक सांग, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या स्पेशल मुवमेंट्स आपण गमावू शकतो का? नाही की नाही? अगं अशा कशा गमवेन मी? तू आहेस ना त्या जपून ठेवायला. काय हो. सो सरकार बोलिए क्या ऑर्डर है? ये बंदा आपकी सेवा में हाजिर. ओके. किती नॉटंकी आहेस रे तू. सिरियस. डिनर रेडी आहे. आपल्या सगळ्या फेवरेट डिशेस आहेत. ओके, सो क्विक. डिनर तू तयार केलेस? नाही रे, सगळ्या डिशेस ऑर्डर केल्यात. ओके, सो डोंट वरी. मी फक्त माझ्या हाताने वाढणार. ओके ओके. अजून काय करणार? जस्ट गिव मी 1 minute प्लीज. नाही, एक मिनिट. काही 1 minute वगैरे मिळणार नाहीये तुला, कळलं ना? हे बघ, आता या क्षणी तू फक्त आणि फक्त माझ्याशी बोलणार आहेस, बाकी कोणाशी नाही. अगं तू डिनर तरी सर्व कर ना. मी 2 मिनिटात बोलून येतो. जस्ट 2 minutes. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके. ओके. हॅलो. हॅलो, हा डॉक्टर साहेब, सदा बोलतोय. सदा ड्रायव्हर बोल ना. काय झालं? काय नाही, ते इकडे वडगावला आलतो. तू वडगावला आहेस? होय, ते एक काम होतं या साईडला, म्हणलं बघून यावं. हा ठीक आहे. मग काय नाही, पण तुम्ही म्हणता तसं काय पण नाही बघायचं. ओके ठीक आहे. बरं निघाव का आता साहेब? हो निघ. बरं ठेवतो. असं नको करूस ग बाई माझे. भेट या आईला एकदा. खूप वर्ष झाली ग तुला भेटून. कुठे आहेस तू बाळे? आणि आता सध्या ना मला दिसतही नाही ग. अशी नको जाऊस लांब. कुठे आहेस ग बाळे, तू कुठे आहेस? भेट एकदा मला. बरेच दिवस झाले तुला भेटून, आता दिसतही नाही मला. ये ना ग लवकर, भेट. अशी काय करतेस ग? ये एकदा, ये. हात धर माझा. अगं कुठे आहेस तू? एक तर दिसत नाहीये मला भेटायचंय ग तुला. खूप इच्छा आहे मनापासून. अगं सांग, तू इथेच कुठेतरी असं ग बोल ना ग. हो आजी, काय करताय तुम्ही इकडे? अगं ती आलीये,
कोण? माझी मुलगी आजी इथे कुणी नाहीये. आहे. अगं माझं मन सांगतंय मला ती इथेच कुठेतरी आहे. आजी अहो इथे पायऱ्या आहेत, पडला असतात आता तुम्ही खाली. चला बघू. नाही ग, आहे ग ती अहो इथे. चला, इकडे कोणी नाहीये. आलीये ती. पण मला सांगतंय की माझी आली मुलगी मला भेटायला. अहो नाही, कोणी होय. नाहीये इथे. नाही, आली. अहो चला. नाही ग, आली, खरंच आलीये ती. बस 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 इथेच इथेच इथेच. हे कुठे घेऊन आलीस तू? अरे मी काही इथे आणून तुला असं खाणार वगैरे आहे का? कम ऑन. माझी डिझायनर आहे अरे इथे शॉपमध्ये, मला तिला भेटायचंय. एंगेजमेंटचे सगळे कपडे तिनेच डिझाइन केले. तरी माझ्या ब्लाऊज मध्ये ना काहीतरी मेजरमेंट इश्यूज आहेत म्हणाली. सो आय एम जस्ट गोना सॉर्ट दॅट आउट. ऐक ना, तू पण चल ना. मी काय करू येऊन? म्हणजे तुझे मेजरमेंट्स घेताना बघू? नाही रे बाबा, तुला बघायला मिळेल ना मी काय घालणार आहे, कशी दिसणार आहे. मॉन प्रियंका, तू जस्ट मला तुझे फोटो पाठवले होतेस. आणि एंगेजमेंटला किती दिवस बाकी आहेत? मी डिरेक्टली एंगेजमेंटला बघतो प्लीज. फाईन, यू सच अ बोरिंग मॅन. बाय द वे, आजच्या अख्ख्या दिवसात अशी बरीच कामं आहेत. आज माहिती आहे ना? आय नो. आज हॉस्पिटलला जायचं नाहीये मला. एक्झॅक्टली, दॅट्स लाईक अ गुड बॉय. बरं थांब, माझ्यासाठी मी येते. ओके. हॅलो डॉक्टर देव. शो मिळालं इन्व्हाइट. इन्व्हाइट? माझ्या एंगेजमेंटचं इन्व्हाइट नाही मिळालं का? मला वाटलं तुम्ही त्यासाठीच कॉल केलाय. हो मिळालं. पण सिद्धार्थ, तू आत्ता माझ्या क्लिनिकला ताबडतोब येऊ शकशील? आत्ता? का? काय झालं? मला तुझ्याशी बोलायचंय रमाबद्दल. बोला ना डॉक्टर देव. रमाविषयी एक नवीन गोष्ट माझ्या हाती लागली. पण ते असं फोनवर नाही सांगता येणार. इट्स कॉम्प्लिकेटेड. तू जर इथे आलास ना तर मी तुला दाखवू शकेन. जितक्या लवकर येशील तितकं उत्तम. मी वाट बघतोय. ओके ओके, आय बी देअर सून. निघालोच मी. हो. सिद्धार्थ कुठे गेला? काल रात्री कुठे होतीस तू? काय विचारते मी? कुठे होतीस तू काल रात्री? हे बघ हे रमा, एक लक्षात ठेव, या हॉस्पिटलमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत. त्यात सगळं दिसतं, सगळं रेकॉर्ड होतं. कोण कधी कुठे जातंय, कोण कधी कुठून येतं, हे सगळं पाहायला मिळतं. कळलं? सगळं पाहता येत असेल, पण डोळ्यांना जे दिसतं ते प्रत्येक वेळी खरं असेलच असं नाही.